नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करियर पॉइंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी जी सेटची परीक्षा होणार आहे। या परीक्षेच्या संदर्भानं जो पेपर क्रमांक 1 असतो, जो सर्वांना अनिवार्य असतो, या पेपर क्रमांक 1 च्या संदर्भानं आपण सराव पेपर सिरीज ऑर्गनाइज करत आहोत। यामध्ये तुम्हाला नेमकी कशी असणार आहे सिरीज, तिचं स्वरूप काय आहे, फी स्ट्रक्चर काय आहे आणि एकूण आपण किती पेपर पाठवणार आहोत या संदर्भानं सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सराव पेपरच्या संदर्भानं डिटेलमध्ये माहिती मिळेल। आपली जी सराव पेपर सिरीज असणार आहे ही फक्त पेपर क्रमांक 1 साठी असणार आहे। म्हणजे जो सर्वांना अनिवार्य पेपर असतो त्या पेपर क्रमांक 1 साठी आपली सराव पेपर सिरीज असणार आहे आणि PDF स्वरूप तिचं असणार आहे। आम्ही तुम्हाला 15 PDF सराव पेपर WhatsApp थ्रू तुम्हाला पाठवले जातील। 15 सराव पेपरची फीस असणार आहे 500 रुपये आणि या पेपरमधील प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण तुम्हाला व्हिडिओद्वारे मिळेल। पेपर मराठी माध्यमातूनच असणार आहेत आणि खालील दिलेल्या वेळेप्रमाणेच तुम्हाला ते पेपर PDF स्वरूपामध्ये पाठवले जातील। कशी जॉईन करू शकता तुम्ही 98 23 24 71 91 या मोबाईल नंबरवर फोनपे किंवा गूगल पे करू शकता। 500 रुपये फीस। फोनपे गूगल पे नेम असेल ओयासिस करियर पॉइंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर। पे केल्याच्या नंतर त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट याच नंबरला WhatsApp करायचा आहे। तुम्ही WhatsApp केल्याच्या नंतर तुमची नाव नोंदणी होईल आणि खालील डेटप्रमाणे तुम्हाला प्रश्नपत्रिका PDF स्वरूपामध्ये तुमच्या WhatsAppला पाठवल्या जातील। 24 डिसेंबर 2023 रोजी आपला पहिला पेपर होईल, जो जनरली सर्वांना पाठवण्यात येईल टेलिग्राम WhatsAppला एक ॲड म्हणून। मात्र नंतरच्या तारखेचे पेपर जे फीस पे करतील त्यांनाच पाठवण्यात येईल। नंतर दुसरा पेपर होईल 31 डिसेंबर 2023। या प्रत्येक तारखेला म्हणजे 7 जानेवारी 2024, 14 जानेवारी 2024, 21 जानेवारी 2024 या प्रत्येक डेटला एक पेपर घेण्यात येईल। यामध्ये तुम्हाला सकाळी 11 वाजता या प्रत्येक डेटला त्या डेटला सकाळी 11 वाजता PDF स्वरूपामध्ये WhatsAppला पेपर पाठवण्यात येईल पेपर क्रमांक 1। त्याच्यामध्ये 2 वाजता त्याच डेटला प्रत्येक डेटला 2 वाजता तुम्हाला आन्सर की पाठवण्यात येईल आणि त्याच डेटला संध्याकाळी 8 वाजता विश्लेषणाचा व्हिडिओ पाठवण्यात येईल। थोडक्यामध्ये पूर्णच्या पूर्ण त्या व्हिडिओमध्ये 50 प्रश्नांचं विश्लेषण केलेलं असणार आहे। म्हणून तुम्हाला जी कोणती अडचण असेल त्या प्रश्नांची निश्चितपणे 4ही पर्यायासहित तिथं विश्लेषण असल्यामुळं तुमचे जे डाऊट आहे ते व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत। म्हणजे आपण 24 डिसेंबर 2023 ला पहिला पेपर आणि आपला 15वा पेपर असणार आहे 31 मार्च 2024। या प्रत्येक डेटला मॉर्निंगला 11 वाजता PDF स्वरूपामध्ये WhatsAppला पेपर, त्याचबरोबर WhatsAppलाच 2 वाजता त्याच डेटला आन्सर की आणि त्याच डेटला संध्याकाळी 8 वाजता विश्लेषणाचा व्हिडिओ। तुम्ही ही जी सिरीज आहे तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे सोडवू शकता। आम्ही ही सिरीज PDF स्वरूपामध्ये पाठवणार आहोत, त्यामुळं तुम्ही तुमच्या त्या तारखेच्या नंतर केव्हाही सोडू शकता। तुमच्या वेळेप्रमाणे जसा तुम्हाला टाईम मिळेल तसं तुम्ही सोडू शकता। तुमचे आन्सर तुम्ही स्वतः चेक करायची येतं आणि जर डाऊट असेल तर लगेच तुम्हाला तिथं विश्लेषणाच्या व्हिडिओची लिंक उपलब्ध असणार आहे, ज्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही तुमचे डाऊट्सही क्लिअर करू शकता। तुम्ही आमच्यासोबत जे काही आपले प्लॅटफॉर्म आहेत ऑनलाईन त्यासोबत जॉईन होऊ शकता। टेलिग्राम चॅनल आहे, तिथं पण सारे पोल क्वेश्चन्स असतात। त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण जे मागील क्वेश्चन पेपर आहेत म्हणजे 2011 ते 2023 पर्यंत झालेले जे काही सर्व क्वेश्चन पेपर आहेत पेपर क्रमांक 1 चे ओल्ड क्वेश्चन पेपर जवळपास 12 वर्षाचे, हे सर्व पेपर तुम्हाला टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। तुम्ही आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे सेट नेट स्टडी, एक तर डायरेक्ट सर्च करा सेट नेट स्टडी किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही जॉईन करू
शकता। तिथं तुम्हाला ओल्ड क्वेश्चन पेपर, पोल क्वेश्चन सर्व तुम्हाला माहिती मिळेल। त्याचबरोबर अपडेटसाठी तुम्ही आपलं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा जॉईन करू शकता। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना व्हॉट्सअप थ्रू तुम्हाला अपडेट पाहिजेत सेट परीक्षेच्या, असे विद्यार्थी 98 23 24 71 91 या नंबरला तुमचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि सेट एक्झाम असं लिहून पाठवा। कारण आपण TET CTET याबद्दलही माहिती देत होतो। आम्हाला क्लिअर कळलं पाहिजे की सेट एक्झामची तयारी करणारे स्टुडंट आहेत। तुमचं नाव, जिल्ह्याचं नाव आणि सेट एक्झाम असा व्हॉट्सअपला मेसेज करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला अपडेट पाठवत राहू। त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे डाऊट्स आहेत ते सर्वप्रथम आपण बघा काय काय डाऊट्स आहेत या एक्झामच्या संदर्भानं किंवा आपल्या सराव पेपरच्या सिरीजच्या संदर्भानं। या अगोदरही आपण मागील वर्षी सराव पेपर सिरीज घेतली होती। त्याचबरोबर आपण मागील वर्षीच्या ज्या काही 2011 ते 2023 पर्यंतच्या ज्या काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत 12 वर्षाच्या, या सर्व तुम्हाला PDF स्वरूपामध्ये जे ओरिजिनल प्रश्नपत्रिका आहेत त्या तुम्हाला टेलिग्रामला उपलब्ध आहेत। आपण त्यातले क्वेश्चन घेतलेले नाही आहेत, आपण फक्त त्यांना आधार मानले। म्हणजे मागच्या 12 वर्षाच्या पेपर क्रमांक 1च्या प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस केलं आणि त्यावर आधारित आपण प्रश्न सेट केलेले आहेत। त्यानंतर मागील वर्षी जी सराव घेतली तिच्यामधले पण एखाद्या वेळेस 15 ते 20% क्वेश्चन फक्त रिपीट होऊ शकतात। शक्यतो आम्ही रिपीट क्वेश्चन करणार नाहीत, मात्र 15 ते 20 व्हेरी IMP आहेत क्वेश्चन की ते आपण डावलू शकत नाहीत। असे 15 ते 20% क्वेश्चन्स रिपीट होण्याचे चान्सेस आहेत। म्हणून तुम्हाला जे काही आम्ही मटेरियल देणार आहोत ते क्वालिटीचं मटेरियल असणार आहे। आणि या अगोदर आपल्या सराव पेपर सिरीज, त्याचबरोबर आपलं जे चॅनल आहे या चॅनलवर आतापर्यंत जवळपास 120+ व्हिडिओ आहेत सेटचे। हे व्हिडिओ तुम्हाला बघू शकता आणि आपण आता जे काही राहिलेले टॉपिकवर व्हिडिओ आहेत त्याची सिरीजसुद्धा सुरू केलेली आहे। तुम्ही ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन सेट एक्झाम या प्लेलिस्टमध्ये जर गेलात तर तुम्हाला पेपर क्रमांक 1चे खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हिडिओ पाहायला मिळतील। त्यामध्ये सराव पेपरचे ॲनालिसिस करणारे व्हिडिओ आहेत, त्याचबरोबर सराव प्रश्नांचे ॲनालिसिस करणारे व्हिडिओ आहेत आणि तुम्हाला तिथे टॉपिकवर सुद्धा विश्लेषण करणारे व्हिडिओ उपलब्ध आहेत। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ही शेवटची आपली ऑफलाईन एक्झाम असणार आहे। 7 एप्रिलला जी एक्झाम होणार आहे आपली, 7 एप्रिलला जी होणारी परीक्षा आहे ही शेवटची असणार आहे ऑफलाईन। नंतरच्या या ऑनलाईन परीक्षा असणार आहेत। म्हणून एक शेवटची संधी म्हणून तुम्ही या परीक्षेकडे बघलं पाहिजे। कारण नंतर परीक्षा पद्धतीमध्ये पण बदल होऊ शकतो तसं UGC म्हणते आणि अभ्यासक्रमामध्ये पॅटर्नमध्ये सुद्धा बदल होणार आहे। ऑलरेडी आपण पाहिलं की नंतरच्या ज्या होणार आहेत एक्झाम, ही लास्टची ऑफलाईन एक्झाम आहे सेटची, नंतरच्या ज्या एक्झाम होणार आहेत ह्या ऑनलाईन एक्झाम होणार आहेत। म्हणून ज्या ज्या विद्यार्थ्यांचा 2, 3, 4 मार्कानं रिझल्ट जातो अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच ही सिरीज जॉईन करा। कारण मागच्या विद्यार्थ्यांचा जर अनुभव आहे की जवळपास मागचे जे विद्यार्थी आहेत जवळपास 300 ते 400 विद्यार्थ्यांनी पास झाले म्हणून मेसेज केलेत। काहींनी यूट्यूबला मेसेज केले, काहींनी व्हॉट्सअपला मेसेज केलेले आहेत। प्रत्येकाला आम्हाला रिप्लाय पण देता नाही आला, परंतु विद्यार्थ्यांच्या सकारात्मकच कमेंट होत्या। त्यामुळं मला असं वाटतं की याही वर्षी निश्चितपणे आपल्या टेस्ट सिरीजचा तुम्हाला फायदा होईल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।